मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850155558। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। उद्या बुधवार आहे, उद्या तारीख आहे 18/9/2024। श्राद्ध पक्ष चालू होत आहे, महालय चालू होत आहे, परंतु उद्या पौर्णिमा सकाळी 8:04 पावतर आहे, त्यानंतर महालय सुरू होणार आहे। महालय सुरू होत असताना प्रतिपदेचं श्राद्ध मात्र शुक्ल पक्षात होण्याचं आहे, परंतु श्राद्ध पंधरवड्यामध्ये पक्षाला काही महत्त्व दिलं जात नाही, तिथीला महत्त्व दिलं जाते। ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचं निधन झालेलं असेल, आईचं, वडिलांचं, इतरांचं जे निधन झालं असेल तर ते तिथीलाच करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तिथीला करत असताना हे लक्षात घ्या, निधनाची वेळ मात्र अवश्य पाळा। ज्या वेळेला निधन झाले असेल त्या निधनातच च्या वेळेतच आपण श्राद्ध केलं तर ते श्राद्ध धरलं जाते। निधनाच्या पूर्वी कधीही श्राद्ध करू नका, मरणाचं पातक आपल्याला लागण्याची संभावना अधिक असते। निधनाच्या वेळेनंतर केलेलं श्राद्ध चालेल, पण निधनाच्या पूर्वी श्राद्ध केलेलं कदापि चालणार नाही आणि कोणीही करू नये। 33 कोटी देवी देवतांना सुद्धा श्राद्धची मान्यता आहे, श्राद्ध त्यांनी केलेलं आहे। रामानं श्राद्ध केलेलं आहे, ब्रह्मदेवानी श्राद्ध केलेलं आहे, परशुरामानं सुद्धा श्राद्ध केलेलं आहे। असं असताना विष्णूने सुद्धा श्राद्ध केलेलं आहे आणि श्राद्ध करतेवेळी विष्णुपादाचं फार महत्त्व आहे, म्हणून जर आपण पितृगयाला गेलो तर विष्णूचं दर्शन तिथे घ्यावं लागते, पाद्यपूजा आपल्याला करून घ्यावी लागते, म्हणून विष्णूचं महत्त्व पण आपल्याला या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला दिसत असते। पूर्वजांचे श्राद्ध आपल्याला हे केलंच पाहिजे। आता 2 किंवा 4-5 मुलं जर असली तर श्राद्ध कोणी करावा हा एक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो, त्यांच्या पुढे पण निर्माण होतो, परंतु जो मोठा मुलगा असेल त्याला श्राद्धाचा अधिकार असतो। परंतु आपण जर वेगवेगळी राहत असल्यात तर एका गावात आहे पण वेगवेगळी घरं आहे, किंवा एका घरात आहे पण वेगवेगळे व्यवहार आहे तुमचे, तर प्रत्येकाने श्राद्ध करणं मात्र गरजेचं आहे। स्वयंपाक जर एकत्र असला तर मग एकच ठिकाणी आपण श्राद्ध केलेलं जाते। 4 ठिकाणी 4 भावंड असली आणि एकाच ठिकाणी श्राद्ध करण्याचं योजना आपली असली तर ते फार सुंदर आहे। ज्या ठिकाणी निधन झालेलं आहे त्याच ठिकाणी आपलं श्राद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जे वर्ष श्राद्ध असते, वार्षिक श्राद्ध ज्याला म्हणतात, 11.5 महिने पुष्कळ म्हणतात, परंतु ते 11.5 महिनेच मराठी महिन्याने 12च महिने होतात, इंग्रजी महिन्याने 11.5 महिने होतात। जिथे अस्थी टाकलेले आहे तिथेच वर्ष श्राद्ध करावं, वार्षिक श्राद्ध तिथेच करावं, इतरत्र करून उपयोग नाही। त्याचप्रमाणे आपल्याला त्यानंतरची श्राद्ध मात्र आपण कुठेही करू शकतात। 16 महिने श्राद्ध करण्याचा प्रघात आहे। वर्ष श्राद्ध झाल्यावर 4 महिन्यामध्ये आपल्याला आईचं निधन झालं असेल तर आपल्याला मातृगयाला श्राद्ध करायचं आहे, पितृचं निधन झालं असेल तर पितृगयाला करायचं आहे। पितृगयाला दोघंही श्राद्ध आपल्याला करता येतात, तर्पण विधी पण आपल्याला करता येतो। आता काशी आहे, ओंकारेश्वर आहे, नाशिक आहे, उज्जैन आहे, इतर ठिकाणी हे जर पाहिलं तर हे तीर्थाटन क्षेत्र आहे। हे इथली मर्तिक महादेव जरी असली तरी मात्र श्राद्धाची तीर्थस्थानं मात्र 2च आहे। मातृगयाला मातेचं, स्त्रियांचं श्राद्ध केले जाते, पितृगयाला दोघांचं श्राद्ध केलं जाते, हे लक्षात घ्यावं। तर ह्या 4 महिन्यामध्ये दोघांचंही श्राद्ध आपल्याला आपटून घ्यावं लागते, पूर्ण करावं लागते। असं असताना सर्वांनी आपल्याला श्राद्ध करायचं आहे। श्राद्धामध्ये चांदीची भांडी वापरण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणात आहे आणि तो विविध ग्रंथपुराणातून आढळून येतो। शिवाच्या नेत्रातून चांदी निघालेली आहे। शिव हा जर आपल्याला पाहिला तर सावळ्या रंगाचा शिव आहे। सावळ्या रंगाचा शिव असताना आपल्याला अमावस्येच्या दिवशी, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्वांची श्राद्ध करायची असतात। अंधाऱ्याच्या वेळेला मग शिव दिसतील कसे, म्हणून तो दिसावे याच्यासाठी शिवांनी आपल्या नेत्रातून चांदी निर्माण केली आणि चांदी निर्माण करत असताना मग ह्या प्रकाशामध्ये आपल्याला शिव दिसतात। चांदीची भांडी जर श्राद्धात उपयोगात घेतली
तर आपल्याला लाख श्राद्ध केल्याचं पुण्य प्राप्त होत असते आणि 7 पिढ्याचा उद्धार या ठिकाणी होत असतो. तसं आपल्याला करता आलं नाही तर आपण इतर वेळी रोज नित्यरोजाने एक चांदीची लोटी, त्याच्यावर लहान प्याला गडवा ठेवायचा, त्याच्यात पाणी ठेवायचं आणि सकाळी उठून ते सर्वांनी प्राशन करायचं. ह्या योगे आपल्याला समृद्धी येईल, लक्ष्मी प्राप्त होईल, ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि आपण आरोग्य संपन्न व्हाल आणि दीर्घायुषी व्हाल. प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते दिवशी श्राद्ध आपण करत असतो, पण श्राद्धाच्या वेळेला आम्ही पुनश्च सांगतो की तुम्ही वेळेचं महत्त्व करा. वेळेच्या आत कधीही श्राद्ध करू नका, वेळेनंतर श्राद्ध केलेलं चालते. असं असताना देवकार्यासाठी, मातृपितृ कार्यासाठी आपल्याला शुद्धतेचं हे पाळायचं असते. त्यावेळेला वेशनाधीनता करून श्राद्ध करू नये, संसार करू नये, शुद्ध रूपात आपल्याला राहायचं असते. माता आई ही जर सवाष्ण गेलेली असेल, सौभाग्यवती तिचं निधन झालं असेल, तर श्राद्धाच्या वेळेला पांढरं चंदन न लावता आपल्याला तिला लाल कुंकूच लावावं लागणार आहे. लाल फुलाचाच उपयोग करावा. जी विधवा स्त्रिया निधन झालेला आहे आणि पुरुष आहे, यांनी पांढरी फुलं आणि पांढरा चंदनाचा टिका, पांढरं चंदन उपयोगात घ्यावं. जी काही सवाष्ण गेली आहे, सौभाग्यवती गेली आहे, त्यांनी मात्र लाल कुंकुमाचाच वापर आपल्याला करायचा असतो. नदीकाठी तुम्हाला श्राद्ध करायचं असेल, त्यावेळेला नदीकाठी करत असताना जी काही नदी असेल त्या नदीकाठी तिथे एक पूर्ण ओटी भरणं आपल्याला अत्यंत कर्तव्य आहे. आजचा कार्याचं इथेच समापन करूया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, 9850 1555 आम्ही आमच्या संस्थेमार्फत, आमच्या कार्यालयामार्फत सर्व सिद्धीसाठी, सर्व कार्ययोगासाठी 2 यंत्र विनामूल्य देत असतो. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी 20 रुपयाचं साधं पोस्टाचं तिकीट लावून 5x11 इंचाचा पाकिट घ्यायचं, त्याच्यावर ते तिकीट लावायचं. तिकीट लावलेल्या पाकिटावर आपण आपला पत्ता टाकायचा आणि हे पाकिट दुसरं पाकिट घ्यायचं, त्याच्या आतमध्ये टाकायचं आणि त्या वरच्या पत्त्यावर माझा पत्ता टाकायचा आणि ते स्पीड पोस्टाने पाठवायचं. आपण पाकिट पाठवत असताना त्यात लेटर, पत्र अवश्य लिहावं की आम्ही हे जे पाकिट पाठवत आहोत ते यंत्रसिद्धी पाठवत आहोत, यंत्रसिद्धी आम्हाला पाठवावी. त्यात आपल्याला पूर्ण पत्ता द्यावा आणि पूर्ण मोबाईल नंबर द्यावा. काही मला विचारणं असेल, तुम्हाला मार्गदर्शन करायची असेल तर मी त्याद्वारे मी करू शकणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. काच फ्रेम करून सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. ज्यांचे व्यवसाय आहे, कार्यालय आहे, ऑफिस आहे, त्यांनी त्या जागी लावायची आहे, सर्वांना दिसेल अशी लावायची आहे आणि तो घरातसुद्धा त्यांना ती लावण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी 2 पाकिटं पाठवावी आणि 2 सेट आम्ही विनामूल्य देत आहोत. यंत्रसिद्धीसाठी आम्ही कुठलेही पैसे किंवा दक्षिणा घेत नाही, हे लक्षात घ्या. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ही सर्वांना विनामूल्य देत आहोत आणि याच्यापासून तुम्हाला काय परिणाम झाला, काय लाभ झाला आणि ते तर आम्हाला अवश्य कळवावं, म्हणजे आम्ही पुढच्या वेळेला दुसरा कार्यक्रम घेऊन तुमच्यासाठी येणार आहोतच. तूर्त या ठिकाणी समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याचं समापन करूया.